नमस्कार. औरंगजेबाचा मृत्यू कधी, कुठे आणि कसा झाला? औरंगजेबाने अतिशय क्रूरपणे शंभूराजांची हत्या केली. औरंगजेब मृत्यूच्या शेवटच्या दिवसात तडफडत होता. औरंगजेबाचा मृत्यू कधी, कुठे आणि कसा झाला हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. शहाजहान आणि मुमताज यांचा तो तिसरा मुलगा, मुघल सम्राट आलमगीर औरंगजेब. अबुल मुझफ्फर मुईउद्दीन मोहम्मद असे त्याचे संपूर्ण नाव आहे. 3 नोव्हेंबर 1618 रोजी दोहादमध्ये औरंगजेब याचा जन्म झाला. भारतीय उपखंडातल्या 15 कोटी लोकसंख्येवर 49 वर्ष औरंगजेबाने राज्य केलं. मात्र त्याचा मृत्यू अत्यंत भयानकरित्या झाला. संगमेश्वरच्या कसबा गावात राजांना मुघलांनी कैद केलं. तेथून त्यांना धर्मवीर गडावर म्हणजे बहादूर गडावर नेण्यात आले. राजांना धर्मांतर करण्यास सांगितले होते. धर्मांतर केले तरच जीवदान देऊ असेही सांगण्यात आले. राजांनी धर्मांतर करण्यास विरोध केला. यानंतर औरंगजेबाने अतिशय क्रूरपणे शंभूराजांची हत्या केली. पण मराठ्यांचा लढा थांबला नाही. छत्रपती राजाराम महाराजांच्या नेतृत्वात मराठ्यांचा संघर्ष सुरूच राहिला. मराठ्यांचा अस्त करणं आता जवळपास अशक्य आहे हे औरंगजेबाच्या लक्षात आलं. औरंगजेब हा इतिहासातील सर्वात क्रूर शासक मानला जातो. 1659 साली औरंगजेबाने शहाजहानला कैद करून स्वतःचा अभिषेक करून घेतला. यामुळे त्याची मुलेही औरंगजेबाच्या मृत्यूची वाट पाहत होते. औरंगजेब मृत्यूच्या शेवटच्या दिवसात तडफडत होता. आयुष्यभर केलेला क्रूरपणा आणि पापाचा पश्चाताप करत होता. मी 125 वर्ष जगेल असा दावा करणारा औरंगजेब याचा मृत्यू वयाच्या 89व्या वर्षी नैसर्गिकरित्या झाला. 1707 मध्ये महाराष्ट्रातील अहमदनगर जवळील भिंगार येथे औरंगजेबाचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूवर रडण्यासाठी त्याची मुलगी सोडता आणखी कोणीच नव्हते. अहमदनगरमध्ये मृत्यू झाल्यानंतर त्याचा मृतदेह खुलताबादला आणण्यात आला. आपल्याला खुलताबादला दफन करावं अशी औरंगजेबाची इच्छा होती. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलाने आझमशहाने ही कबर बांधली. औरंगजेब गुरु मानत असलेल्या सुफी संत शेख झैनुद्दीन यांच्या दर्ग्याच्या परिसरात औरंगजेबाची कबर बांधण्यात आली. झैनुद्दीन सिराजी यांच्या कबरीजवळच औरंगजेबाची कबर आहे. आपल्या मृत्यूची चाहूल लागलेल्या औरंगजेबाने त्यांचं मृत्यूपत्र तयार करून ठेवलं होतं. त्यात त्याने कबर बांधण्यासाठी किती रुपये खर्च करावे हे देखील लिहिले होते. औरंगजेबाने आपली कबर फक्त 14 रुपये 12 आणि एवढ्याच खर्चात बांधायची असं मृत्यूपत्रात लिहिलं होतं. औरंगजेब मेल्यानंतर मुघल सैन्याने लवकरच इथून दिल्लीकडे पोबारा केला. याच्या उरलेल्या 3 मुलांमध्ये सत्तेसाठी यादवी युद्ध झाले. इथूनच मुघल सत्तेच्या ऱ्हासाला सुरुवात झाली. धन्यवाद.